पराक्रम, युद्धनीतीतील बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन आणि स्वतंत्र राज्यकारभाराचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात रोवणारे स्वराज्य संकल्पक, महाबली व महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांना 362व्या पुण्यतिथीनिमित्त 23 जानेवारी रोजी कर्नाटक राज्यातील होदेगिरी येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले। या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती श्री शहाजीराजे भोसले स्मारक समिती कर्नाटक राज्य अध्यक्ष मल्लेशी शिंदे तसेच स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली। 23 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले। त्यानंतर देशभरातून उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची शहाजीराजे भोसले यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित मनोगते तसेच आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची कर्मभूमी कर्नाटक राज्य असली तरी त्यांची जन्मभूमी महाराष्ट्रातील श्री क्षेत्र वेरूळ संभाजीनगर ही आहे। मालोजीराजे भोसले आणि उमाबाई साहेब या मराठी दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले शहाजीराजे भोसले अमाप शक्ती, युद्ध कौशल्य आणि राजकीय दूरदृष्टीचे धनी होते। त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीनेही कर्नाटकातील होदेगिरी येथे शहाजीराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर एक नवीन ऊर्जा घेऊन देशभरामध्ये शिवकार्य करणार असल्याचं राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितलं। दरवर्षीप्रमाणे हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला। यंदा कर्नाटकसह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते। विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधीही या सोहळ्यास उपस्थित होते। तसेच कर्नाटक भाषेतील शिवगीते आणि भजनांचे विशेष आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। सध्या समाधी परिसरात सुमारे 5 कोटी रुपयांच्या निधीतून विकास कामे सुरू असून समाधी लगत 2 एकर जागेचा व्यवहार पूर्ण करण्यात आलाय। या जागेसाठी सुमारे 1,40,00,000 रुपये खर्च करण्यात आले असून त्यामध्ये शिवभक्तांचे योगदान स्वीकारण्यात येणार आहे। या ऐतिहासिक कार्यासाठी राजेंद्र पवार यांनी वैयक्तिकरित्या 1,00,000 रुपयांचं योगदान दिलंय। आगामी काळात शिवभक्तांच्या सहभागातून येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। हजारो भाविकांसाठी अन्नदान आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळेस कर्नाटक येथील शिवभक्तांचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला। शहाजी महाराजांची जयंती 18 मार्च रोजी कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा संकल्प पुण्यतिथीच्या दिवशी घेण्यात आला। हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं। वेरूळ येथे साजरी होणारी शहाजी महाराजांच्या जयंतीसाठी समाधी स्थळावरून या ठिकाणचे विश्वस्त सहभागी होणार आहे, अशी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले।